आपल्या हाती काही दृश्य लागलेले आहे जिथे आपण पाहतोय पोलीस आणि हे आंदोलक आमने सामने आले। नेमकी आंदोलकांची काय मागणी आहे? आंदोलकांची मागणी होती की तो आरोपी जो अटक केलेला आहे त्याला तत्काळ जामीन भेटू शकतो अशी आरोपींची मागणी होती। आणि पोलीस प्रशासनाने देखील त्यांना सांगितलं होतं की आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, तुम्ही रास्ता रोको थांबवा। परंतु पोलीस प्रशासनाने रास्ता रोको न थांबवल्याने कुठेतरी पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करावा लागला। आता सध्या पोलीस प्रशासनाच्या वतीने आरोपी अटक करण्याचं काम सध्या सुरू आहे। निश्चित प्रसाद, आपण सोबत रहा। या घटनेच्या संदर्भात अधिकची बातचीत करूयात। आमदार संग्राम जगताप आपल्या सोबत आहे। जगतापजी, आपण पाहतो अहिल्यानगरमध्ये हा धार्मिक तणाव निर्माण झाला, आपल्याकडे या प्रकरणाच्या आणि या घटनेच्या संदर्भातली काय माहिती आहे? काय इथं अगदी आव्हान देणारे बोर्ड काही विशिष्ट एक समाजाकडून लावण्यात आलेले आहेत की म्हणजे अगदी तलवार उठल, रक्तपात होईल अशा प्रकारचे काही शब्द रचना त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे। आणि पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने 2 दिवसापूर्वी ते बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला, पण ते बोर्ड काढले नाही गेले। त्याचं कारण अजून अद्याप जनतेसमोर आलेलं नाही। पण आज कुठेतरी दुर्गा माता दौड शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं हे महाराष्ट्रभर केलं जातं आणि सकाळी पहाटेच्या वेळी दुर्गा माता दौड असते आणि त्याच्यावर काही आक्षेप आले, काही कुणी काहीतरी रांगोळी काढली किंवा काहीतरी झालं, पण त्यातनं जे काही पोलिसांना लगेच ताबडतोब पोलिसांनी ती जी काही संशयित व्यक्ती ती ताब्यामध्ये घेतलेली आहे। त्यामुळे रास्ता रोकोचा प्रश्नच येत नव्हता कुठं। पण आज कुठेतरी या संबंधित कुठेतरी जनतेला भेटी धरायचं, कुठेतरी प्रशासनाला भेटी धरायचं आणि रास्ता रोको करायचा असा प्रकार आपल्याला काही पाहायला मिळतो। त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर याच्या माध्यमातून शहरामध्ये काहीतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहीतरी विशिष्ट जमाकडून केला जातो अशी एक माहिती ती समोर येते आणि तिथे पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न तिथे झाल्याची अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि परिस्थिती जी काय आहे ती संपूर्ण आता पोलीस प्रशासनाने अगदी योग्यरित्या हाताळल्याचं आता समोर येतोय। संग्रामजी, आपली काही बातचीत झाली तिथल्या पोलिसांसोबत? त्यांनी या सगळ्या संदर्भात काय अधिकची माहिती दिली? स्टेशनलाच आहे, पोलिसांशी बोललो आणि पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी लगेच ताबडतोब या ठिकाणून गेलेले आहेत। त्यामुळे या बाबतीमध्ये असं कुणी या कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये आणि शहरामध्ये शांतता बाळगावी। धार्मिक भावना दुखावल्यामुळे हे सर्व आंदोलक रस्त्यावर जमले, मात्र आता जरी परिस्थिती आटोक्यात आलेली असली तरी सुद्धा शहरामध्ये काही पडसाद उमटू नयेत यासाठी आपण काय आवाहन कराल? आमचं आव्हान एवढंच असणार आहे की सर्वांनी शांतता बाळगावी आणि परत असे आव्हान देणारे बोर्ड कुणी त्याच्यामध्ये लावू नयेत। आपण 2 वेळा याचा उल्लेख केला, ते बोर्ड नेमके कधी लावण्यात आलेले होते, कुणाकडून लावण्यात आलेले होते याची काय माहिती आहे? आता बोर्ड कधी लावलेत ते नाही सांगता येणार, पण याच्यावर काढण्याकरता 2 दिवसापूर्वी पोलीस गेलेले होते आणि त्या बोर्डवरचा जो मजकूर आहे तो मजकूर अशा पद्धतीचा आहे की मेरा घर जला दो कोई शिकवा ना होगा, मुझे कत्ल कर दो कोई बदला ना होगा, मगर शान मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी, कोई समझौता ना होगा। पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे तो, म्हणजे ते पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर समोर बोर्ड आहे, असं काय बाजूला नाही लावलेले ते कुठं। एका आरोपीला यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याचा आणि त्या बोर्डचा काही थेट संबंध असावा, त्याच्या संदर्भातली काही चर्चा किंवा अंदाज? तो शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचा जो ज्यांनी स्वागत केलं तो संशयित त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। बोर्ड लावलेला अजून कोणी ताब्यात नाही घेतला त्यांनी। पण हा बोर्ड लावण्यानंतर पोलिसांना काही म्हणजे इशारा देण्यात आलेला होता का हे आंदोलन होणार आहे याची पोलिसांकडे काही माहिती होती? पोलिसांकडे माहिती नसेल, पोलिसांनी त्यांनी जे आंदोलन केलेले आहे या मुस्लिम समाजाच्या लोकांनी तर ते आरोपीच्या बाबतीमध्ये केलं, पण आरोपी सकाळी त्यांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे जो संशयित आहे तो। निश्चित। त्यामुळे आंदोलन कसं असतं, जेव्हा कुणी आपल्याला आरोपी भेटत नाही, कुणी संशयित काय आपल्या भावना जर हे झालं तर आपण करतो, पण ज्या वेळेला आरोपी जर ताब्यात असेल तर रास्ता रोको जनतेला भेटी धरण्याकरता काही हे नाही ना, म्हणजे काही गरज नाही किंवा प्रशासनाला भेटी धरण्यामध्ये काही आवश्यकता नसते। निश्चित। आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी संग्रामजी धन्यवाद। आणि यानंतर बातचीत करूयात महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष हे राम शिंदे आपल्या सोबत आहेत। रामजी नमस्कार। अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे, आपल्याकडे या घटनेच्या संदर्भातली काय माहिती पोहोचली ते जाणून घ्यायचंय। मला वाटतं की सकाळी अहिल्यानगर शहरामध्ये दुर्गा दौड होते आणि त्यामध्ये एका संशयित आरोपीने जो काही अनुचित प्रकार रांगोळीच्या माध्यमातून केला तो तातडीने पोलीस प्रशासनाने ताब्यातही घेतला, परंतु त्यानंतर 1-2 तासाने काही जमाव कोटला बस स्टँडला आला आणि निश्चित स्वरूपामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते की काय असं तिथे वातावरण निर्माण झालं। मला वाटतं की आत्ताच मी
SP घारगेंशी बोललेलो आहे. त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे लक्ष घातलेलं आहे, शांतता आहे. तथापि मी शहरातील जनतेला सर्वांना मनापासून विनम्र आवाहन करतो की सध्या अहिल्यानगर आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आलेली आहे. शहरामध्ये देखील काल मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सर्व समाज बांधवांनी एकमेकाला सहकार्य करायचं केलं पाहिजे आणि प्रशासनाला देखील सहकार्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे मी नम्रपणे आवाहन करेल की कुठलीही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही, शांतता ठेवली पाहिजे. ज्यांनी कुणी हा प्रकार केलेला आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे आता शांतता प्रस्थापित करावी अशा प्रकारचं मी नम्रपणे आवाहन आपल्या माध्यमातून जनतेला करत आहे. जी शिंदेजी, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आपण सुद्धा सांगितलं SP-शी आपलं बोलणं झालं. नेमका ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती कोण आहे किंवा इतर ही घटना नेमकी घडण्यामागे कोण आहे याची काही स्पष्टता झाली आहे? मला वाटतं याच्यापेक्षा खोलात जाण्यापेक्षा आता शांतता प्रस्थापित आहे. नाव घेण्यापेक्षा आणि कोणतीही गोष्ट घडण्यापेक्षा पोलीस प्रशासन त्याची सखोल चौकशी करेल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करेल. निश्चित. राम शिंदेजी, आणखी एक आम्ही काही वेळापूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्याशी सुद्धा बातचीत केली. त्यांनी असं माहिती देताना म्हटलं 2 दिवसापूर्वी तिथे काहीतरी बोर्ड लावण्यावरून वाद झाला होता किंवा एक वातावरण असं तयार झालेलं होतं. नेमकं या सगळ्यामागे कोण असावं, ही घटना का घडली असावी? मला वाटतं की जे आमदारांनी जो प्रश्न उपस्थित केलाय की त्यांना तिथे स्थानिक असल्यामुळे जास्तीची माहिती असेल, पण मी पोलीस प्रशासनाला त्या दिशेने निश्चित स्वरूपामध्ये योग्य ती सखोल चौकशी करतील आणि त्याच्या मुळाशी जाऊन जे अशा प्रकारची समाजामध्ये अशांतता प्रस्थापित करण्याचं कोण जर काम करत असतील तर त्याला पोलीस शोधून काढतील आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. धार्मिक तणाव निर्माण झाला शहरामध्ये, अशी परिस्थिती किंवा पडसाद उमटू नयेत यासाठी आपण काय आवाहन कराल? मी केलं आव्हान, आपण ऐकलं नाही की मी सर्वांनी नैसर्गिक आपत्ती आलेल्या आहेत, सर्व लोक जीव मुठीत घेऊन आहेत. मोठ्या प्रमाणात सीना नदीला पूर आलेला आहे, पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, सगळेजण मदतीला धावत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अहिल्यानगर शहरातील सर्व जनतेला मी नम्र आवाहन करतो की आपण शांतता प्रस्थापित करावी, एकमेकाला सहकार्य करावं, कुठलेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं आपण काळजी घ्यावी अशा प्रकारचं मी नम्रपणे आवाहन करतो. निश्चित. आपण सविस्तर या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद. तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. आंदोलन आता थांबवण्यात आलेलं आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे. जर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं, रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलेलं होतं, त्यानंतर मात्र काहीसे आंदोलक आक्रमक झाले आणि त्यामुळे पोलिसांनाही कठोर कारवाई करावी लागली, लाठीचार्ज करावा लागला. काही आंदोलकांना ताब्यात घेतानाचे ही दृश्य आपण पाहतोय. घोषणाबाजी जी सुरू होती त्यानंतर मात्र आंदोलक हे आक्रमक झाले. परिणामी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला. अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला आणि त्याचमुळे जे आंदोलन छेडण्यात आलेलं होतं ते तात्काळ थांबवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. सुरुवातीला या आंदोलकांशी बातचीत करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र आपल्या मागण्यांना घेऊन आंदोलक आक्रमक असल्यामुळे मुस्लिम समाज बांधव आक्रमक असल्यामुळे पोलिसांना इथे लाठीचार्ज करावा लागलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. मात्र ही घटना कशी घडली, हे आंदोलक तिथे कसे पोहोचले, या सगळ्या संदर्भातला सखोल तपास व्हावा अशी वारंवार मागणी सुद्धा केली जाते आणि या मागे कुणाचा हात असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी सातत्याने मागणी केली जाते. 3 या घटनेच्या संदर्भातली महत्त्वाची दृश्य आहेत. पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय जेव्हा सकाळी हे आंदोलन सुरू झालं, मुस्लिम समाज बांधव शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले तेव्हाची दृश्य आहेत. पोलिसांनी त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय आक्रमक झाल्यानंतर काहीशी आंदोलकांमध्ये पळापळ सुरू झाली आणि त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली. कारण या घटनेचे पडसाद उमटू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला. तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय काही आंदोलकांना मुस्लिम समाज बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. शांतता राखण्यात यावी यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलली. या व्यतिरिक्त पोलिसांचं पथक सुद्धा तैनात करण्यात आलंय. अहिल्यानगर
शहरामध्ये इतर कोणत्याही ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटू नयेत यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते। याशिवाय पोलीस सातत्यानं आवाहन करतायत, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन सातत्यानं पोलिसांच्या मार्फत केलं जातंय। काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत आणि सर्वांनी हेच आवाहन केलंय की अहिल्यानगरमधील नागरिकांनी आता शांतता राखावी, सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याची सर्वतोपरी काळजी सरकार सुद्धा घेत आहे, पोलीस प्रशासन सुद्धा घेत आहे। मात्र नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास आता ठेवू नये असं सातत्यानं सांगितलं जातंय। नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर सकाळी शेकडो मुस्लिम बांधव जमा झाले आणि त्यांनी हे आंदोलन करायला सुरुवात केली। ज्या व्यक्तीला या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यावर तातडीनं कठोर कारवाई केली जावी असं वारंवार सांगितलं जात होतं। मात्र काहीसे आक्रमक झाल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला। दरम्यान पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलेला आहे। अहिल्यानगर भागामधील माळीवाडा भागामध्ये असणाऱ्या 12 तोटी कारंजा समोर काही समाजकंटकांनी हे दुष्कृत्य केलं। धर्मगुरूंचं नाव हे जमिनीवर लिहून विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्यामुळे मुस्लिम समाज बांधव हे आक्रमक झाले, रस्त्यावर उतरले। मात्र आंदोलना काहीसं वेगळं वळण घेतल्यामुळे पोलिसांना ही कठोर कारवाई करावी लागली आहे। आता मात्र तणावपूर्व शांतता आहे शहरामध्ये, परिस्थिती आटोक्यात आहे, विविध पथकं सुद्धा तैनात करण्यात आलेली आहेत। तर या प्रकरणामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलंय।